नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनाबद्दल। या योजनेत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात, पण गेल्या काही दिवसांपासून हा हप्ता वेळेवर मिळत नाही आणि आता सर्वांना एकच प्रश्न पडला आहे की ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार? काय खरंच ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळणार का? आज आपण या व्हिडिओमध्ये या गोष्टीवर सविस्तर बोलणार आहोत। सर्वात आधी थोडक्यात या योजनेची माहिती पाहूया। लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक कल्याणकारी योजना आहे। या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते। याचा उद्देश म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे। पण गेल्या काही महिन्यांपासून या योजनेच्या हप्त्यांमध्ये उशीर होत असल्याची तक्रार समोर येत आहे। आता आपल्या मुद्द्यावर येऊया। ऑगस्ट महिना संपायला फक्त काही दिवस उरले आहेत, पण अजूनही महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही। त्यामुळे लोक विचारत आहे, हा हप्ता कधी येणार? हा हप्ता लांबीवर गेला का? सूत्रानुसार माहिती पडले की अशी शक्यता आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे एकत्र दिले जातील। म्हणजेच महिलांना एकाच वेळी ऑगस्ट महिन्याचे 1500 आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 मिळून 3000 रुपये मिळू शकतात। तुम्ही इथे पाहू शकता, लाडकीला ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार। या दिवशी खात्यात 3000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेत अजूनही ऑगस्टचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही। दरम्यान ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार? ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस उरले। ऑगस्टचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता। ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे एकत्र येणार। या दिवशी खात्यात 3000 रुपये जमा होण्याची शक्यता। तर पुढे पाहूया, महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचे आता ऑगस्टचा हप्ता कधी येणार याकडे लक्ष लागले आहे। दरम्यान ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत। अजूनही ऑगस्टच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही। त्यामुळे ऑगस्टचा हप्ता लांबणीवर जाणार का असा प्रश्न विचारला जात आहे। तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। साधारणपणे सरकार महिनाअखेर किंवा सणासुदीच्या दिवशी पैसे जमा करतं। पुढच्या काळात गणेशोत्सव सुरू होणार आहे, त्यामुळे या काळात महिलांना पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे। तुम्ही इथे पाहू शकता, लाडक्या बहिणींना ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे एकत्र येणार। गेल्या अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जात आहे। लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना पुढच्या महिन्यात पैसे दिले जात आहे। दरम्यान या महिन्यात देखील हप्ता पुढे जाणार का असा प्रश्न विचारला जात आहे। आणि जर हा हप्ता लांबणीवर गेला तर 2 महिन्याचे पैसे एकत्र येऊ शकतात। दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। या दिवशी खात्यात 3000 रुपये जमा होण्याची शक्यता। लाडकी बहीण योजनेत महिनाअखेर किंवा सणासुदीच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात। आता ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत। तसेच पुढच्या आठवड्यात गणेशोत्सव सुरू होणार आहे। त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कधीही महिलांना खुशखबर मिळू शकते। महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे। मात्र या काळात 2 हप्ते महिलांना मिळणार का असा प्रश्न देखील विचारला जात आहे। अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। लवकरच याबाबत अधिकृत माहिती समोर येईल। आता आपण लाडकी बहीण योजनेबद्दल अजून काही अपडेट जाणून घेऊया। तर पहा, लाडकी बहीण योजनेबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। नाशिक आणि बुलढाणा जिल्ह्यातील काही झेडपीच्या कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांचे पैसे लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। त्यामुळे महिलांच्या पैशावर डल्ला टाकला जात असल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। हा प्रकार सरकारसाठी आणि लाभार्थ्यांसाठी गंभीर आहे। त्यामुळे यावर लवकरात लवकर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, सारांश असा आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजूनही महिलांना मिळालेला नाही आणि अशी शक्यता आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे एकत्र येतील। म्हणजेच महिलांना 3000 रुपये एकाच वेळी मिळू शकतात। पण याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा आलेली नाही। अजून अपडेट आली की मी तुम्हाला लगेच माहिती देईल।
तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल.